आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। आजची बातमी राष्ट्रीय महामार्ग 52 या ठिकाणी कमीत कमी 8 ते 10 किलोमीटर या रस्त्यावर अशा प्रकारचे खड्डे पडलेले आहेत, जो की हा नॅशनल राष्ट्रीय महामार्ग 52 जो की कन्नड ते छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महामार्ग आहे, जो की या महामार्गावरती अशा कमीत कमी 8 ते 10 किलोमीटर असे खड्डे पडलेले आहेत। त्यामध्ये चालू गाडीमध्ये काही व्हिडिओ घेतलेले आहेत, ते आम्ही आपल्याला नक्कीच दाखवू की नेमका काय प्रकार आहे। परंतु या असे खड्डे पडलेले असताना सुद्धा राष्ट्रीय महामार्गावरती कमीत कमी 5 ते 6 टोल आहेत, जो की त्या टोलवरती या गाड्यांना टोल भरावा लागत आहे। नेमका किंवा हा जो लोकांचा होणारा त्रास आहे हे कधी थांबणार आहे व जनता कधीपर्यंत फक्त विनाकारण त्रास होऊन सुद्धा टोल भरणार आहे, ह्या सरकारला किंवा हे टोल जे घेत आहेत त्यांना समजणं गरजेचं आहे आणि नागरिकांना सुद्धा समजणं गरजेचं आहे। जनतेवरती होणारा अन्याय आहे, जो की आपण पाहू शकता हा नॅशनल हायवे जो की 52 क्रमांक आहे। याच नॅशनल हायवेवरती कमीत कमी 4 ते 5 टोल पडतात, जेथे टोल भरावा लागतोय। विदाऊट टोल भरून जाऊ देणं तर शक्यच नाही आहे, परंतु असा त्रास सहन करून नागरिक टोल कसा भरत आहेत हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। नागरिक यावरती का आवाज उठवत नाही आहेत याचं नेमकं कारण काय आहे? एक गाडी येते, आपण यांना विचारू। नेमकं सर 8 ते 10 किलोमीटर खड्डे आहेत, तुम्ही टोल कसं काय भरताय सर? 8 ते 10 किलोमीटर तुम्ही प्रवास करताय। फारच निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि हे जे पॅसेंजर आहेत किंवा ड्रायव्हिंग जे करतात त्यांच्या जीवाचे खेळ झाले। तरी आपण किती किलोमीटर झाला प्रवास करताय? किती किलोमीटर झाला? कुठून प्रवास करताय आपण? कन्नडपासून किती रस्ते खराब आहेत? किती किलोमीटर झालं? जवळपास 5-7 किलोमीटर असेच खड्डे आहेत। हो, मग आपण याला टोल का द्यायचा? बरोबर आहे। तर एवढे आपल्या गाडीची नुकसान होते, गाडीच्या वेगावर आपल्याला नियंत्रण करता येतो, परत त्याच्यानंतर जागोजागी खड्डे असल्यामुळे गाडीचं बरोबर खराब होण्याचं कारण चान्सेस जास्त असतात। बरोबर, आपण या टोल काय भरायचे अशी नाही, बरोबर आहे। तर ॲटलिस्ट गव्हर्नमेंटने ॲटलिस्ट त्याला रिपेअर तरी करायला पाहिजे आणि किंवा टोल तरी माफ करायला पाहिजे, असं निकृष्ट दर्जाचं काम झालं तर ज्यावेळेस सर्वजण ठरवतील टोल आपण द्यायचंच नाहीये त्यावेळेसच हे कम्प्लीट होईल ना। प्रत्येकाने ठरवलं पाहिजे जाणार येणाऱ्यांनी की आपण टोल द्यायचंच नाहीये। ओके, थँक्यू। आपण आता याच ठिकाणी एक जाणारी गाडी आहे, त्या गाडीचा आपण प्रतिक्रिया घेतली की नेमका काय त्रास होतोय, तेही किती किलोमीटरपासून प्रवास करतायत। ते कन्नड या गावापासून प्रवास करत आहेत, जो की कन्नड गावापासून ज्यांना तो त्रास होतोय ते सांगतायत, तरीसुद्धा टोल घेत आहेत। टोल देण्यासाठी वेगवेगळे नवीन नवीन नियम लागू केलेले आहेत, परंतु जर त्याच ठिकाणी त्या रस्त्यावरती खड्डे असतील तर टोल देणं योग्य का हे नागरिकांना समजणं गरजेचं आहे व प्रशासनाला सुद्धा समजणं गरजेचं आहे की एवढे खड्डे आहेत, याच्यामधून हे प्रवास करतात। आपण पाहू शकताय की कशा प्रकारे हे प्रवास करतायत आणि टोल न देता जाऊ देणं तर शक्यच नाही, परंतु याचा कुठं प्रश्न विचारणार आहेत, याच्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे हे आम्ही आम्हाला विचारत आहोत। हे सरकारला विचारणं गरजेचं आहे। तरी आपल्या यावरती काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला नक्की कळवा व आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा व या महामार्गावरचा रस्ता दुरुस्त व्हायला पाहिजे किंवा नाही हेही कमेंट नक्की करा। राज्य मार्ग काय प्रकार घडलेला आहे, रस्त्यावरील खड्डे का दुरुस्त केले जात नाही आहेत? टोलसाठी तर एवढी मोठी लाईन लागलेली आहे, आपण पाहू शकताय हे टोलसाठी लागलेली लाईन आहे, जो की टोल घेतल्याशिवाय तरी कोणाला सोडत नाही आहेत। परंतु या ठिकाणी आता आम्ही पोहोचत आहोत, नेमकं काय प्रकार आहे तो जाणून घेऊयात, नेमकं काय प्रकार घडलेला आहे व रस्त्यावरचे खड्डे का दुरुस्त केले जात नाही। कशाचा टोल घेतात तुम्ही? टोल कशाचा घेतात? घ्या बोलून आणा, बोलून आणा अधिकारी, काय झालंय म्हणून? काय कशाला घ्यायचा टोल रे?
हा बोला बोला कोण आहे तुमचा अधिकारी इथं बोला कशामुळे टोल द्यायचा तुम्हाला? बोलो टोल का घ्यायचा तुम्ही घेता? हा ना एवढे तू खड्डे आमचं आहेत बोलत नाही बोला तुम्ही फक्त कोण आहे ते आधी. नाही असू द्या नाही, घ्या व्हिडिओ कोण नाही. आहे घ्या कोण आहे ते लाईव्ह आहे बोला. माझे, आत्ताच लाईव्ह केले मी तिथे. बोला बोला कोण आहे. कशामुळे टोल घेता राव तुम्ही राव? माणसांची फसवणूक करायला लागला हो. अहो 40 किलोमीटर रस्त्यावर खड्डे तर हा बोला त्याला इकडे हा, कोण आहे? माग मॅनेजर आहे? माग की म्हणा गाडी बोला कोण आहे अधिकारी कोण आहे त्यांना बोला दादा हे काय आहे? अधिकारी कोण आहे कुठं कंप्लेंट बिम्प्लेन नाही गाड्या सोबत तुम्ही अरे तुम्ही काय करताय तुम्ही घेऊ नका तिथनं गाड्या कंप्लेंट टाका म्हणजे हा